रिद्धपूर येथे घडलेल्या आश्रम प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. धार्मिक स्थळांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार, प्रशासन आणि समाज यांना एकत्रित येण्याची वेळ आली आहे. कायद्याच्या कठोर अंमलबजावणीपासून जनजागृतीपर्यंत आज आपण अशा घटनांना रोखण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात यावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. रिद्धपूर आश्रम प्रकरण ही घटना समाजाला हादरवणारी आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरू शकतात. कठोर कायदे आणि अंमलबजावणी. अशा घटनांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करणे, गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कठोर शिक्षा देणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, धार्मिक स्थळांची नियमित तपासणी करावी. आश्रम, मंदिर, मठ यांसारख्या धार्मिक संस्थांची तपासणी करणे अनिवार्य. आश्रम चालवणाऱ्या व्यक्तींची पार्श्वभूमी तपासणे आणि प्रमाणपत्र द्यावे. महिलांसाठी सुरक्षितता उपाय करावा. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हेल्पलाईन आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करणे. आश्रम किंवा धर्मगुरूंकडे मुलींना पाठवण्याआधी पालकांनी योग्य माहिती घेणे. जनजागृती आणि शिक्षण आवश्यक असणे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक शोषणाविषयी जागरूकता कार्यक्रम राबविणे. महिलांना आणि मुलींना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देणे. गुड टच, बॅड टच यासारख्या संकल्पनांवर आधारित प्रशिक्षण देणे. समाजाचा जबाबदारीने सहभाग असावा. अशा घटनांच्या वेळेवर पोलिसांना माहिती देणे. धार्मिक स्थळांमध्ये होत असलेल्या संशयास्पद गोष्टींची तक्रारी करणे. स्थानिक प्रशासन आणि NGOs यांच्या मदतीने अत्याचारग्रस्तांना मदत करणे. पीडित मुलींना मदतीचे उपाय करणे. पुनर्वसनासाठी विशेष योजना तयार करणे. समुपदेशन आणि मानसिक आधार देणे. सरकारी आणि सामाजिक संस्थांनी आर्थिक व कायदेशीर मदत पुरवणे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा उपयोग महत्वाचा. लैंगिक गुन्हेगारांचा डेटा सार्वजनिक करणे. तक्रार करण्यासाठी ऍप्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित करणे. मुलींना धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी AI आणि डेटाबेसचा वापर करणे. यांसारख्या उपाययोजना केल्यास अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल आणि महिलांसाठी सुरक्षित समाज निर्माण होईल.